हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. तक 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 ए तक तक सगळं तक तक करणार आहे. तक 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 तक. सगळा बराच कचरा जमला आहे. तक 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 तक. एकदाच आहे. हो ग, सापडला बाई पत्ता एकदाचा. ए विचार विचार. ए रामू काका, कोण आहे? रामू काका कोण आहे? केवढ्या मोठ्याने बोलत आहे, जरा हळू बोला. तू रामू काका नाहीये? नाही आहे. असं कसं? बंगल्यात प्रवेश केल्यावर रामू काका दिसतोच आणि तो बागकाम करत असतो. हे तुम्ही काय केलं आहे? अरे गंमत केली जरा. हा? ते सिनेमात कसं दाखवतात, रामू काका बागकाम करतो ते तसंच. तो सिनेमात असतो आहे. मी रामू काका नाही, मी गजोदर आहे. बरं, गजू काका. तू काका कोणाला बोलत आहे? मी काका दिसतो आहे? उलट मी तुम्हाला काकी बोलला पाहिजे आहे. ते सगळं जाबू दे. तुम्ही इकडे कशाला आला आहे? कोण आहे तुम्ही? धमढेरे. कशाला आला आहे? आ? तू कशाला ओरडतो? तुम्ही तर बोला आहे दमडेरे. धमढेरे नाही, माझं आडनाव ढमढेरे आहे. हे आडनाव आहे? दम ढेरे. एकदम म्हण, धमढेरे. दम ढेरे. हा, हा, आणि तुमचं आडनाव काय आहे? चप्पल गावकर. चप्पल चप्पल गाव. चप्पल नाही रे, चपळ गाव कर. हा हा, ते चप्पल गाब कर. हा हा, पण इकडे कशाला आला आहे? काय काम आहे? आम्ही की नाही बाळला भेटायला आलो, हो की नाही? हा बा, पण इकडे कोणी बाल नाही आहे. आहे. अरे नाही आहे. बाळ आमची मैत्रीण आहे. बाल मैत्रीण नसतो आहे, बाल मित्र असतो आहे. आणि मुलगी नाही, मुलगा असतो आहे. बाळ मुलगी नाही, मुलगा आहे. ए, हे काय करतो आहे तुम्ही? तुम्ही चुकीचा मराठी बोलतो आहे आणि मलाच मारते आहे. हे तू काय आम्हाला शिकवतोस मराठी? आम्ही की नाही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, हो की नाही ग? पोट्टाला शिकवणारा मराठी रामू काका. मी सांगितलं आहे ना, मी रामू काका नाही आहे आणि इथे कोणी बाल नाही आहे. इथली बाल आता मोठी झाली आहे. आता कसं बोललास? इथली सगळी बाळं मोठी झाली आहेत, बाळ पण मोठी झाली आहेत आणि आम्ही पण मोठ्या झालो. मोठ्या झालं अरे तुम्ही काय बोलत आहे? आम्ही की नाही बाळला आज जाऊन भेटतो. चल ग. थांबा थांबा, चल चल. कुठे? काही जायचं नाही, मी आज जाबू नाही देणार. मी फोनच लावते बाळला. बालकडे फोन आहे? हल्ली सगळ्यांकडे फोन असतो, माहित नाही तुला? हा, बरोबर बोलला आहे. लहान लहान पोर असा मोबाईलवरून बोटा फिरवत आहे. वाचतोय वाचतोय. हिने मला भलत्याच वेळी फोन कशाला केलेला? हा बोल ग. उचलला. हॅलो, अगं बाळ, हो मी चप्पळगावकर बोलतेय. मी आणि ढमढरे आलोय तुझ्या घरी. हे पण हा रामू काका आहे ना, सोडतच नाहीये का आम्हाला? अगो पण तुम्ही कशाला आलात? नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अचानक तुम्ही घरी कशा आलात?
तुला सरप्राईज द्यायला. कशी काय करतेस? पण तुमचा रामू काका मला सोडत नाहीये ना. सांग ना त्याला. बोल त्याच्याशी. घे बोल. बाल बोलतो आहे. हॅलो बाबू, आलेले बाल. बोल बोल, कोण आहे तू? अरे गजोधर, मी बोलतेय. अले बापले, बाबूला माझं नाम पण माहित आहे. गजोधर, मी तुझी मॅडम बोलतेय, नंदिनी. आले मॅडम तुम्ही आहे? हा. पण हे लोक बोलत आहे ए बाला ए बाला ए बाला ए बाला असं बोलत आहे. अरे तीच तर आमची मधुबाला आहे. मधुबाला नाही, तिचं नाम नंदिनी असं आहे. ए गजोधर, हा त्यांच्यावर ओरडू नकोस. अरे त्या माझ्या वर्गमैत्रिणी आहेत बघ. नाही. हा आणि काय रे, तुला माहिती नाही का, माझं माहेरचं आडनाव बाळ आहे. हा. आणि अरे हेमंताला त्याचे मित्र हेमंत बाळ म्हणताना तू कधी ऐकलं नाही आहेस का? अच्छा, म्हणजे तुमचा माहेरचा आडनाम बाल आहे म्हणून मामाला बाल बोलत आहे. हो. ते मला काय वाटला, मामा बालबुद्धी आहे आणि मामाच्या डोक्यावर एक पण बाल नाही आहे म्हणून त्याला बाल. गजोधर, तोंड सांभाळून बोल. माझ्या भावाला उगाच काही बोलत जाऊ नकोस तू, सांगून ठेवते. अरे कारण आम्ही शाळेत असताना एकमेकींना आडनावानेच ओळखायचं आणि आडनावानेच एकमेकींना हाका मारायचं. बघ, तू त्यांना पाठव, आत पाठव त्यांना. नाही तू आत नको पाठवूस. तू एक काम कर गजोधर, त्यांना ना गार्डन मध्येच बसव. हा 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 पाठवतो आहे. हा मी आलेच. हा ठेवतो आहे. हा ना, भलत्याच वेळी कशाला आल्या. हे पण घरी आहे, सासूबाई पण घरी आहे. यांना ना बाहेरच्या बाहेरच चहा पाणी करून घालवते बघा. दे दे दे. कळला? हा कल्ला आहे. जा बा, मोठ्या बालाला भेटा आणि त्याची 3 छोटी बाला आहेत त्यांना पण भेटा. जा बा, इकडून जा बा, इकडून. कोणाला आहे बाल बाल करत? ते चांगला होता. ए बाला ए बाला, बाल बाल वाचला आहे. मी काम करतो आहे. काय ग बाई, कसला भव्य दिव्य आहे ग. अगं सिनेमात दाखवतात अगदी तसा आहे ग. खूप सुंदर बंगला आहे. खरंच 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 बाई ग. हे गार्डन बघितलं का? कसलं भारी आहे ना. कसली फुले, वेगळ्या रंगाची आणि मोठाली झाडं बघ. नशीब काढलं ग बाई बाळने. खरंच खरंच खरंच. मला ना जेलच वाटत. मैत्रीण ना ग आपली, तरी पण सांगू नको हं तिला. हे ते बेबी पिंक आहे ना? नाही ग. कशा आहात? कशी आहेस ग तू? मी छान आहे ग, तुम्ही कशा मी आहात? मस्त आहे. तू कशी अगं, आहेस? उभ्या कशाला? बसा बसा बसा. अगं, आहेस तशी आहेस ग तू. अगं बैस बैस बैस. काय गोड दिसतेस ग. अगं, छान बैस. तू पण छान दिसते. थँक्यू. नाही म्हणजे तुम्ही अचानक आलात ना, सांगून आल्या असतं तर जरा बरं झालं असतं. बघ हं, शेवटी आम्ही तुझं घर शोधत शोधत आलो की नाही. तू काय बाई आम्हाला बोलवलं नाही, तरी पण आम्ही आलो की नाही ग. नाही ग, तसं काही नाही. बाई ग, किती मोठा बंगला आहे ग तुझा. माझा नाही ग, माझ्या कुटुंबाचा. म्हणजे काय, एवढा छान नवरा गट्टवलाय, बंगला छान असणारच ना. ए प्राजक्ता, ए प्राजक्ता, काय आई? आधी आधी. काय झालं आई? अगं काय आहे? कोण आलंय बाहेर? काय हा आवाज? काय हे असणं? अगं त्या बहुतेक बहिणीच्या मैत्रिणी असाव्यात. काय आहे?
जा जाऊन बघून ये बरं आधी. काय हे? काय चिडचिड करतेस एवढी? तू आधी आत ये. येते. तू आधी आत ये. आई हो येते, चिडू नकोस. काय चिडचिड करते काय? मला त्रास होतो एवढं कळत नाहीये. एक मिनिट आधी शांत हो. आणि हे बघ, आता ते बाहेर जे कुणी आलेत ना ते आता आपले पाहुणे आहेत. त्यांना मी कसं सांगणार, बाबांनो जरा हळू ओरडा, हसू नका. अगं मला देवपूजा करायची आहे, त्रास होतोय मला. आई तुला देवपूजा करायची की नाही? हो आणि तुला त्रास पण होतोय. हो. आता काय करायचं? काय करायचं काय? त्यांना जाऊन आधी गप्प कर. आई एक मिनिट हं. थांब. हे काय? देवा. चल. अगं अगं हळू. अगं हळू हळू. आणि गटवला वगैरे काय म्हणता गो? सत्तावीस वर्ष झालीत बघा माझ्या लग्नाला. तुझे घरचे सगळे कसे आहेत? सासू आहे की मेली? ए अगो, काय बोलताय ग तुम्ही? चांगल्या ठणठणीत आहे बे माझ्या सासूबाई. आणि उगाच त्यांच्या जीवावर नका उठू तुम्ही. अगं मी नुसती चौकशी केली. अगं त्या सासवा असतात ना फार कटकट्या असतात बरं का. माझी सासू ना खूप कटकटी आहे बरं का. म्हणून ना मी देवाला नवस केलाय की हिला लवकर लवकर उचल असा नवस केलाय. काय? अगं नंदिनी, अगं मस्करी करते ती. केवढा आवाज. अन्वी, ओंकार, अन्वी, ओंकार. अरे इकडे या. येस बॉब. काय झालंय? घरी काय मोर्चा वगैरे आलाय की काय? आय डोंट नो, आय हॅव नो आयडिया. म्हणजे म्हणतोय. अरे मग हा कोणाचा आवाज आहे? हा कोण आलाय बाहेर? थांबा मी त्यांना आत पाठवतो. मला त्रास होतोय हे म्हणतोय ना मी. सॉरी सॉरी. मग काय सॉरी सॉरी आणि काय रे? तू अभ्यास करत नाहीयेस का? करतोय ना बाबा. आता ते जनरल संपवलंय, आता दुसरा प्रोजेक्ट घेतोय मी करायला. माझा अभ्यास चालू आहे. मी अभ्यासात काय खाणं नाही करत आहे. मग तुला त्रास नाही होत आहे का? नाही नाही. हो तुम्हाला त्रास कसा होईल? तुम्ही हे हेडफोन्स लावून अभ्यास करता. बरोबर आहे, बरोबर. आमचा आवाज तुमच्या कर्णपटलापर्यंत पोहोचला हीच मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट. बाबा मी ऍक्च्युली तेव्हाचा हेडफोन काढला होता. हे बघ ओंकार, अभ्यासाच्या बाबतीत अरे किती आवाज. शांत बसा रे.
बॉब, ह्याच रिझनमुळे मी हा हेडफोन घातला होता. बघितलं, मला स्टडी करायला, कॉन्सन्ट्रेट करायला खूप हेल्प झाली या हेडफोनने. तुम्ही पण घालून बघा ना. आता येतोय का आवाज? नाही रे. नाही ना. म्हणून बॉब, हेडफोन घाला. हा हेडफोन ठेवून जाऊ का इथे? नको. आजचा दिवस वापर. अभ्यास महत्वाचा. हा, तुम्ही हेडफोन वापरा. डिस्टर्ब नाही होणार बाबा. हो. मी जा. केवढा हा आवाज. वा. हे आमच्या राणी सरकार, यांना रात्री हेडफोन्स लागतात ऐकायला गाणी. आता याचा वापर करायला संकट समयी. एक मलाही आणून ठेवावाच असं वाटतंय. हो, आवाज कमी झालाय. कॉन्सन्ट्रेट. अरे पण आता वाचणार कसं? गाणी ऐकू की वाचू? गाणी ऐकू. शी बाबा. तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? बर नंदिनी, तुझे सासू सासरे इथेच राहतात? हो, सासूबाई इथेच राहतात, पण सासरे मेले. अरे वा, कटकट गेली. अगं ए, काय बोलताय तुम्ही? कधी वारले? अगं माझे सासरे जिवंत आहेत. अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना की सासू आहे सासरे. अगं तुम्ही मला बोलूच देत नाही ना. पूर्ण वाक्य कुठे बोलले ना मी. माझ्या सासूबाई इथे राहतात, पण माझे सासरे गावी गेले आहेत. अच्छा, म्हणजे गावच्या घरी गेलेत. आम्हाला काय वाटलं माहिती का, देवाच्या घरी गेले. बरं बसा, तुमच्यासाठी चहा आणते. तू कसला चहा आणते? एवढं मोठं घर आहे तुझं, तुझ्याकडे नोकर असणारच ना. हे त्या रामू काकाला सांग जा. रामू काका? तो नाही का आम्हाला गेटवर अडवत होता. अगं तो रामू काका नाही, तो आमचा गजोदर आहे. पण तो तिकडे झाडलोट करतोय ना. थांबा, मी चंपाला सांगते चहा बिस्किट आणायला. चंपा, ए चंपा, अगं जरा चहा बिस्किट घेऊन ये. आले मॅडम, घेऊन येते मी. ही नंदिनी, तुझ्या घरातल्यांची ओळख तरी करून दे ना आमची. अगं काय ना, माझ्या सासूबाई देवघरात आहेत, पूजा चालली आहे ना त्यांची. त्यांना डिस्टर्ब करणं बरं नाही वाटत. आणि आमचे हे अगं कॉलेजात शिकवतात ना, पेपर तपासत बसले आहेत. आपण गप्पा मारूयात ना. अगं मुलांची तरी ओळख करून दे. हा, मुलांची करून देते. अन्वी, ओमी, अनन्या. अनन्या ही आमची अनन्या. मुलं कशी आहेत गं? छान, मस्त. बघा आली. अगं बाई, काय गाई, या कोण? ओळखा बघू. डोनेशन मागायला आलेत का? हा? मी? अरे या माझ्या वर्गमैत्रिणी आहेत.
आम्ही एकत्र शिकलो बघ. म्हणजे 8वी पर्यंत या माझ्या वर्गात होत्या, नंतर नव्हत्या. नंतर कुठे गेल्या? अरे त्या कुठेच गेल्या नसतील, त्या तिथेच असतील. आई गेली असेल. कुठे? अरे कुठे म्हणजे काय, 9वीला 10वीला कॉलेजला. अय्या अन्वी, तुला कसं ग माहिती? अगं आई, बाळ आम्ही 8वीतच राहिलो हे त्यांना का सांगतेस? आमची नीट ओळख करून दे हा. हो हो करून देते हा. ही मावशी कोण माहिती? कोण? ढमढेरे मावशी. हा. आणि ही चपळगावकर मावशी. आडनावाच्या मावशा. अगं हो, म्हणजे आम्ही शाळेत असताना ना एकमेकींना आडनावानेच ओळखायचं आणि आवाज पण एकमेकींना आडनावानेच द्यायचो. बर, आता मावशीला तुमची ओळख करून द्या बघू. हो. अगं ही माझी मोठी मुलगी अनन्या. नमस्कार, माझं नाव अनन्या. मी एका फॅशन डिझायनिंगच्या इन्स्टिट्यूट मध्ये जॉब करते. मी अन्वी, मी डॉक्टर आहे. अगं बाई, हो का? होणार आहे, हा. होणार आहे. MBBS करते. आणि काय रे, तुझं शिक्षण किती झालं? मी लास्ट इयरला. अय्या, मला वाटलं अजून 8वीतच असशील. ओ काकू, तो कसा इतकी वर्ष तुमच्यासारखं 8वीतच बसेल? असं बोलतात मोठ्यांशी. काय ग बाळ, ही आई आहे तुझी की तू आई आहेस यांची? अगं ते माझं गुणी बाळ आहे बघ. बरं मुलांना, तुम्ही जा हं? तुम्हाला अभ्यास आहे ना, जा. तुम्ही बसा हा, बसा. हो हा. चहा पाठव हा. आणि बिस्किट पण. अभ्यास आहे ना त्यांना. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी, आवडी सर्वांना ही आमची अनन्या.